कसं आहे, जितका चांगला ताण तुम्ही पोटावरती घ्याल, जितका जास्त वेळ घेत राहाल, तितकं तुमचं पोट लवकर कमी होत असतं. पण आता हा ताण जास्त वेळ घेण्यासाठी आपल्या पोटाच्या स्नायूंची ताकदही हवी आणि म्हणून आपण हळूहळू सोप्या सोप्या प्रकारांनी सुरुवात करायची असते. तर मी आता सुद्धा तेच करते. तुम्हाला अगदी सोपी वाटतील असेच व्यायाम प्रकार मी तुम्हाला दाखवते आणि हेच पोट कमी करण्यासाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. चला लगेच सुरुवात करूया. सगळ्यात पहिले पाठीवरती झोपा. माझे दोन्ही पाय मी गुडघ्यातून वाकवते आणि दोन्ही हात वरती घेते. माझ्या हातांमध्ये आणि पायांमध्ये अंतर जे आहे ते नीट ऑब्झर्व करा. आता इथून मी माझा डावा हात आणि उजवा पाय हा सरळ करते. 1, परत जवळ घेतला. 2, परत जवळ घेतला. हात आणि पाय सरळ करत असताना दुसरा जो हात आहे आणि दुसरा पाय आहे तो अजिबात हलवायचा नाही. आणि ते थोडं कन्फ्युजन होत असेल तर मग मानेच्या मागे हात घ्या आणि फक्त पायांनीच पहिले प्रॅक्टिस करा. पोटावरती बऱ्यापैकी ताण येतोय, म्हणजे सुरुवातीला बिगिनर्ससाठी हे अत्यंत सोपं असेल. आता पुढे जाऊयात. दोन्ही पाय असेच वरती उचलायचे. हिप पासून नीज सरळ आले पाहिजेत, अलीकडे नाही आले पाहिजेत. तसंच आपल्या टाचेमध्ये आणि हिप्समध्ये सुद्धा चांगलं अंतर पाहिजे. आता हे अंतर सुद्धा कमी नाही करायचं. जी मुवमेंट आपल्याला करायची आहे या नेक्स्ट एक्सरसाइज मध्ये ती फक्त इथूनच झाली पाहिजे, पेल्विक मधूनच झाली पाहिजे. हे बघा, पाय खाली घेतले, फक्त पायाच्या बोटाने मी खाली टच करते, उचलते, परत टच केलं, उचल, परत पाय खाली टच केले, पाय उचलले. पण हा वर्कआउट करत असताना माझे पाय अजिबात असे अलीकडे मी घेत नाहीयेत आणि खूप इफेक्टिव्ह एक्सरसाइज आहे आणि तुम्ही आरामात 40 ते 50 रिपिटेशन या एक्सरसाइजच्या करू शकता. फक्त ही एक्सरसाइज करत असताना पाठ वरती उचलली जाऊ देऊ नका. तुमची पाठ जर अशी हल्ली, हे बघा, पोट आणि पाठ अशी वरती उचलली गेली तर सगळं जे ताण आहे तो सगळा कमरेवरती येणार, पोटावरती येणार नाही. तसंच तुमचे गुडघे जर छातीच्या दिशेने आले तरी सुद्धा पोटाला आराम आहे. म्हणून तुम्ही हीच पोझिशन पूर्ण वेळ मेंटेन करून ठेवायची. आणि जर कंबरवरती उचलली जात असेल, जर पोट वरती येत असेल तर मान अशी वरती उचलायची आणि मग करायचं. आता इथेच पुढची एक्सरसाइज सांगते. पाय वरती घ्यायचे आणि पाय वरती आणि खाली घ्यायचे. याचे सुद्धा तुम्ही चांगले सेट करा आणि त्यानंतर क्रॉस ओव्हर क्रंचेस करा. उजवा पाय सरळ ठेवलाय, डावा हात असं सरळ घेतलेला आहे, तो वाकवला आणि त्यानंतर पायाच्या बोटांना टच करून परत मागे. विश्रांती घेऊया. दुसरा पाय सरळ करूया. आणि पोटाला खूप चांगला ताण येते आहे. फक्त आता हा वर्कआउट करत असताना तुम्ही इथे थांबू शकता, एक मध्ये होल्ड घेऊ शकता पोटावरती कंटिन्युअसली ताण येण्यासाठी. रिलॅक्स. आता पुढे वळूयात. दोन्ही पाय असे गुडघ्यातून वाकवा. दोन्ही पाय वाकवल्यानंतर तुमच्या पायांची बोटं ही तुमच्या हाताला लगेच लागायला सोपी जातील. आता हात वरती घेऊयात, टो टॅप करूया. आता मी तुम्हाला फक्त करून दाखवतानाच फक्त 10चा सेट केला, पण या 10च्या सेटमध्ये सुद्धा माझ्या पोटाला खूप चांगला ताण आला. एक्झॅक्ट तिथेच जिथे आपल्याला हवा असतो, हा अपर ॲब्डॉमेन, लोअर ॲब्डॉमेन. कारण जेव्हा अपर ॲब्डॉमेनचं फॅट वाढतं तेव्हा मग इथे चरबी साठायला लागते, ओटीपोटाच्या ठिकाणी चरबी साठायला लागते आणि एक्झॅक्ट त्या ठिकाणीच ताण येण्यासाठी आपल्याला हे सगळे वर्कआउट मदतशीर ठरतात. आणि तसंच आता 10 काउंटमध्येच मला इतका चांगला ताण आला. तुम्ही विचार करा, जेव्हा तुम्ही याची रिपिटेशन्स कराल, समजा 10 जरी केले, मग 10 10 10 असे तुम्ही 30 केले, ब्रेक घेत घेत केले, तर किती चांगला ताण येईल आणि किती फरक पडेल. तर असाच पुढचा वर्कआउटही आहे, तोही आपण नीट शिकून घेऊयात. तर पुढे पाठीवरती झोपा. त्यानंतर दोन्ही हात एल्बोज वरती आणा. मग दोन्ही पाय एका दिशेने घ्या. आता मी डावीकडे घेते. जवळ घ्या, सरळ करा, परत जवळ घ्या, परत सरळ करा, परत जवळ, सरळ, क्लोज, स्ट्रेट, क्लोज, स्ट्रेट. आता इथे
वा वा, खूप छान ताण इथे आम्हाला आलेला आहे. किती जवळजवळ 4 ते 5 वर्कआउट आपण पाहिले, पण खूप इफेक्टिव्ह होते. लगेच पुढे वळूयात. दोन्ही हात मानेच्या मागे ठेवा आणि आता वरच्या दिशेने मान उचला. क्रंचेस अनेक जण चुकीच्या पद्धतीने करतात, मान पुढच्या दिशेने उचलतात आणि यामुळे काय होतं, फक्त मानेचा व्यायाम घडतो, म्हणजे पोटावरती चांगला ताणच येत नाही. याचं कारण असं की तुम्ही वरती उचलताय पण मानेला उचलताय, पाठीला वरती उचलत नाहीये. पण तुम्हाला असं वाटतंय की मानेतनी ही एक्सरसाइज होतीये. थोडा फरक पडेल, तुम्हाला अप्पर ॲब्डोमेनला चांगला ताण येईल, पण तुम्ही त्याच जागी जर खांदे सुद्धा उचलले, एक्झॅक्ट एक्झॅक्ट ॲब्डोमेनला तिथे चांगला ताण येतोय. रिलॅक्स. या व्हिडिओमध्ये फक्त आपण कुठले कुठले एक्सरसाइज केले पाहिजेत हे जाणून घेतोय, पण सेट्स रिपिटेशन मात्र तुमच्यावरती अवलंबून आहे. कारण कसं, प्रत्येकाची ताकद ही वेगवेगळी असते. तर तुमच्या पोटाच्या स्नायूंची कशी ताकद आहे, तुम्हाला तुमची स्नायू कसे साथ देत आहेत हे तुम्ही ऑब्झर्व करा. मग तुम्ही एक सेट पासून सुरू करा. एक सेट साधारण 10 किंवा 20चा तुम्ही केलात की नाही, त्यानंतर विश्रांती घ्या आणि हळूहळू हळूहळू तुमच्या पोटाच्या स्नायूंची ताकद वाढेल, तसे तुम्ही पुढे सेट्स वाढवू शकता. चला पुढची एक्सरसाइज पाहू. दोन्ही हात सरळ, दोन्ही पाय मागे, पुढे घ्यायचा पाय, मागे घ्यायचा, परत पुढे, परत मागे. आता इथे ही प्लँक पोझिशन आहे. या प्लँक पोझिशन मध्ये कंबर थोडीही वर किंवा खाली घेऊ नका, नाहीतर यामध्ये कंबर इन्व्हॉल्व्ह होते आणि कमरेवरती ताण येतो. पोटावरती घेण्यासाठी तुम्हाला हीच लेवल मेंटेन करावी लागेल. क्रॉस. चला 10चा सेट मी केलाय. हाफ प्लँक, राईट लेफ्ट, राईट लेफ्ट, एक्सिलेंट. आता पाठीवरती झोपा, दोन्ही हात सरळ, लेग रेज. कठीण आहे, खरंच कठीण आहे, पण ताण मात्र खूप छान येतो पोटावरती. आणि हा ताण येण्यासाठी पहिले तुम्ही आधीच्या वर्कआउटची प्रॅक्टिस करा. लास्ट एक्सरसाइज पाहतोय. दोन्ही पाय खाली ठेवायचे, पाठ थोडीशी अशी मागे घ्यायची, रिलॅक्स. हाही सेट आरामात तुम्ही 20चा घेऊ शकता. तर पोट कमी करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण जेव्हा पोट वाढत असतं तेव्हा आपल्या आतून रोगही वाढत असतात. रक्तामध्येही ही चरबी साठत जात असते आणि कोलेस्ट्रॉलचा धोका असू शकतो, हृदयविकारांचा धोका असू शकतो. त्यामुळे सर्वच आजार आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी आधी पोट कमी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्ही पोट कमी करण्यासाठी आज आपण जे वर्कआउट शिकलेलो आहोत हे वर्कआउट्स दररोज करा आणि फिट राहा.